मित्र, तुम्ही कित्येक वर्ष मला रंगमंचावरून पाहत आलात, ऐकत आलात, ऑडिओच्या माध्यमातून तुम्ही मला ऐकलंय. पण माझी खरी ओळख जी पटली ती आगरी भाषेतून. आगरी भाषा फार गोड आहे. त्या भाषेत बरीचशी नाटकं रंगभूमीवर आली, बरेचसे कवी संमेलन आगरी भाषेत तुम्ही पाहिले. काही आगरी आयटम तुमच्यासमोर सादर करतोय, तुम्हाला नक्कीच खूप आवडतील. मध्यंतरी एक नाव खूप गाजलं, लादेन. लादेन लादेन लादेन, जिथे बघावं तिथे लादेन. लादेनचं नाव ऐकलं की लोक घाबरायची. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहित होतं लादेन कोण आहे. नाक्यावर माझा एक मित्र उभा होता, त्याला मी सहज विचारलं, बाला इकडे का करतं रे? कोण? तू इकडे का करतं? मी लादेनची वाट बघतो. लादेनची वाट? हो, मग घरान काम चालू आहे ना, 100 लादेनची ऑर्डर दिलेली आहे. मित्र, सण आले की लोक आपापल्या घराला कलर काढतात. मला अजून आठवतं, दिवाळीचे दिवस होते. माझ्या एका मित्राने घराला कलर काढला. तो पाहण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो. तर कलर दाखवताना तो मला म्हणाला, जाने ये कलर कसा आहे रे? बरं बरं आहे ना? म्हणलो बरं आहे, पण उठून नाही दिसत. उठून नाही दिसत, मग बसून बस. बऱ्याच लोकांना पुस्तक वाचायची सवय असते, खूप पुस्तक वाचतात. एक माणूस रोज सकाळी जायचा आणि पु ल देशपांडेंची एकच पुस्तक घेऊन यायचा. सकाळी न्यायचा, संध्याकाळी परत करायचा. रोज सकाळी न्यायचा, संध्याकाळी परत करायचा. लायब्ररीतला माणूस हैराण झाला. तो एक दिवशी म्हणाला, साहेब तुम्ही रोज एकच पुस्तक नेता? बरोबर, रोज एकच पुस्तक नेता. नाही, रोज तुम्ही पु ल देशपांडेंचं एक पुस्तक नेता आणि संध्याकाळी परत करता. बरोबर, संध्याकाळी मी परत करतो. तुम्ही खूप मोठे रसिक दिसता. हां, खूप मोठे रसिक आहात. नाही, रसिक बिसिक काही नाही. त्याचं काय माहिती आहे, त्या पुस्तकांना एकदा मला 100ची नोट सापडली होती. मित्र, पितृ अमावस्या तुम्हाला माहित असेल. पितृ अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घराच्या कौलावर जेवणाचं ताट ठेवतो आणि कावळ्यांना बोलावतो. आणि कावळे जेव्हा त्या ताटाला टोच लावतात तेव्हा आपण असं मानतो की आपल्या पूर्वजांनी खाल्लेलं प्यायलेलं आहे. असाच माझ्या शेजारी राहणारा माझा एक मित्र जनार्दन, त्याने जेवणाचं ताट घेतलं आणि घराच्या कौलावर ठेवलं. आणि कावळ्यांना बोलवायची स्टाईल कशी आहे बघा, काव 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 काव. त्याचं कावकाव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला धावत. अरे ये जनार्दन, का काव का कर रहा? अरे बौरा गया का? पागल हो गया का? ए भैया, ए जा आला तू येरा का खुला? अरे आज पितृ अमावस्या है ना, पतरी समोसा। ये कौन सा समोसा है? कौन से होटल में मिलता है भाई? अरे पतरी समोसा नहीं, पितृ अमावस्या है। तो क्या है, हमारे पूर्वज लोग खत्म हो गए ना, खप गया ना। हाँ, वो लोग का स्मरण तो ऐसा आठवनी में ऐसा जमुना का टाट ऐसा छप्पर पे डालने का, न कावला लोग आते हैं ना जमुना को टोच मारता है। हाँ, जब वो कावले लोग खाता है ना तभी हम लोग समझते हैं कि हमारा पूर्वज लोग ने खाना खा लिया है। भैया म्हणाला ये बात है का? तो हमारा भी बहुत पूर्वज लोग खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पड़ेगा भाई। त्याने सुद्धा जेवणाचं ताट घेतलं आणि घराच्या कौलावर ठेवलं आणि स्वतः सुद्धा त्या ताटाच्या बाजूला बसला। आता भैया कावळ्यांना हाक मारतोय, अरे काव काव आ जाओ, बहुत टाइम हो रहा है। अरे काव काव, त्याचं काव काव ऐकून जनार्दन बाहेर आला। ए भैया, जा आला छपरावर काय करते, कावले नहीं आले का? अरे जनार्दन आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है भाई। आएगा तो पूरा खानदान को लेके आएगा। जा आला, तू नाही सुधरायचं जा। एवढा बोलून जनार्दन निघून गेला। भैया पुन्हा कावळ्यांना हाक मारायला लागला, अरे काव काव, जल्दी आ जाओ भाई, ड्यूटी पे जाना है, बहुत टाइम हो रहा है, हमको भूख लग रहा है। काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलकर भाड़ में जाओ। मित्र, माझा एक मित्र, त्याला वाक्य वाक्यात बोलायची सवय। आपण नाही घाबरलो, आई शपथ आपण नाही घाबरलो। एक दिवशी माझ्या घरी आला, मला म्हणाला, ज्यानी काल रात्री जाम कमाल झाली रे। काय झालं? अरे काल रात्री माझ्या घरात चोर शिरला बोल। हो मग ज्याला खिडकीतून आत आला, पण आपण नाही घाबरलो। लो मग ज्याला त्यांनी काय केला माहिती आहे, त्याला वाटलं मी झोपलेलो आहे, तो फक्त माझ्या घरानं, मी फक्त चोरून त्याच्या घर।
न त्यांनी काय केला माहितीये, माझी उशी घालून ना चावीचा बंद करला. मग तिजोरीन घातला ना, सगळे डाग दागिने दिरक्या सगळे पिशवीन भरल्या ना, खिडकीतून आत आलता ना, दरवाजातून बाहेर गेला. मग आपण नाही घाबरलो. मग सकाळी बायको जागी झाली, बोलली डाग दागिने गेले कुठे? मी बोलले रात्री चोर आलता ना, चोरी करून निघून गेला. बायकोसनी मला साप पोरला, आवरा मार खाल्ला मला. आपण नाही घाबरलो. मित्रो, बऱ्याच लोकांना टाइमपास करायची सवय असते. जिथे जागा मिळेल तिथे ते टाइमपास करतात आणि टाइमपास मधनच विनोद निर्माण होतात. असाच एक माणूस एका स्टेशनच्या वर टावरवर सीडी लावून घड्याळ रिपेअर करत होता भर उन्हात. एका माणसाने पाहिलं वरती काहीतरी ते एक माणूस काय करतोय. तो धापा टाकीत 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 वर गेला आणि म्हणाला, काय झालं? घड्याळ बिघडलं वाटतं. नाही, खालून टाइम दिसत नाही ना म्हणून वर आलोय. कुठेही टाइमपास होऊ शकतो. एक आंबेवाला बसला होता, आंब्याचा सीझन, टोकरीमध्ये बरेचसे आंबे. एक माणूस आला, त्याने आंबेवाल्याला पाहिलं. आंबेवाल्याला वाटलं कोणतरी बोणी करण्यासाठी आलाय. आंबेवाला म्हणा, अरे आओ साहब, आम खरीद लो साहब, बढ़िया बढ़िया आम है, जो आम चाहिए साहब, सब आम है, सब आम है. अरे आंबा मालूम है बहुत है तेरे पास. यो कुठला आंबा है? इसका क्या नाम है? अरे साहब ये जो है ये रत्नागिरी है. रत्नागिरी? कावागिरी? सकाळी तो बरी होती ना. आला तुम आंबा बेचता, उसको हॉस्पिटल में एडमिट करो. अरे नहीं साहब, वो ऐसा कोई गिरी हो रही नहीं. हाँ, ये आम का नाम है. जाला बहुत डेंजर नाम है रे. हाँ भैया, वो छोरो, वो कौन सा आंबा है? अरे साहब ये जो है ये पायरी है. पायरी है? फिर तुम रोड पे काय को बेचता है? सीढ़ी पे रखो, नहीं तो लिफ्ट में डालो. अरे साहब हम डाल देंगे कहीं पे भी, आपको क्या चाहिए? वो कौन सा आंबा है? वो साइड में. अरे साहब वो जो है वो लंगड़ा है. लंगड़ा? आलम में तुझे पांगला भी होगा, आंधला भी होगा. अरे नहीं साहब, आप काहे को ऐसा बात कर रहे हैं? कौन सा आम चाहिए बोलो. बहुत भारी भारी आंबा है. ये कौन सा है रे छोटा वाला? अरे साहब ये जो है ये नीलम है. नीलम? फिर तुम्हारे पास गोविंदा भी होएगा, शाहरुख खान भी होएगा ना. अरे साहब हमारा बोनी का टाइम हो रहा है, आप काहे को खोटी कर रहा है? आपको चाहिए का वो बताओ साहब. अरे भैया अभी वो कौन सा आंबा है? वो देखो साइड में कोने के अंदर, वो देखो कौन सा है? साहब वो जो है वो बनारस का आम है. बनारस का? आला भैया तू ये रहा का खुला. आंबा बनारस का नहीं, रस का बना रहता है. अभी दबाएंगे ना सब रस बाहर निकलेंगे. देख साहब काहे को हमारा समय बर्बाद कर रहे हैं. कौन सा आम चाहिए मेरे को? हाँ आपको कौन सा आम चाहिए? तैर जरा. त्याने आपल्या पिशवीतला आंबा काढला. यो कुठला आंबा है? इसका क्या नाम है? अरे साहब ये तो हापुस है. तुमको हापुस चाहिए तो पहले बोलना था. हमारे पास बहुत बड़ा है. कितना देने? मेरे पास पहले से 2 डजन है. घरी गेल्यानंतर बायको बोलेल कौन सा आंबा लाया, नाम मालूम नहीं था, इसके लिए टाइम पास कर रहा है. अच्छा पुन्हा भेटूया.